नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावात वसना नदीच्या पुलावर बुलेट स्वाराची एसटी बसला समोरून जोरदार धडक। बुलेट स्वार गजानन जाधव जागीच ठार। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरानजीक वसना नदीच्या पुलावर मधोमध गुरुवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या बुलेट स्वाराने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की बुलेट स्वार जागीच ठार झाला। गजानन हिरामन जाधव राहणार सस्तेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा असे बुलेट स्वाराचे नाव आहे। अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती। कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू करण्यात आली होती। वसना नदीच्या पुलावर अगोदरच मोठे खड्डे पडले असून एकाच वेळी 2 वाहने मुश्किलीने जात आहेत। गुरुवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराची सोलापूर सातारा एसटी बस क्रमांक MH14BT 4205 कोरेगावहून साताऱ्याच्या दिशेला निघाली होती। त्याचवेळी समोरून बुलेट स्वार भरधाव वेगाने वसना नदीच्या पुलावर आला आणि थेट पुलाच्या मधोमध एसटी बसला जाऊन समोरून धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बुलेट स्वार जागीच ठार झाला। अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, उपनिरीक्षक गणेश माने हे तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। अन्य वाहनधारक आणि कोरेगावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट असल्याने नेमका क्रमांक पोलिसांना समजून येत नव्हता। त्यामुळे बुलेट स्वाराच्या खिशातील कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली असता आधार कार्ड आढळून आले। त्यामध्ये गजानन हिरामन जाधव राहणार सस्तेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा असा उल्लेख असल्याचे दिसून आले। पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। बुलेट स्वाराचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे। राजकीय द्वेषभावनेतून प्रकार घडल्याचा आरोप, घटनास्थळी पोलिसांची धाव। कोरेगावात नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याचा गोठा जळाला, 2 शेळ्यांचा मृत्यू, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। कोरेगाव नगरपंचायतीच्या देवाबत्ती विभागातील कर्मचारी ओंकार राजू गायकवाड यांच्या आरफळ कॉलनी नजीक असलेला गोठा अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी मध्यरात्री जाळला। त्यामध्ये 2 शेळ्यांचा भाजून मृत्यू झाला। गुरुवारी सकाळी याबाबतची माहिती समजल्यानंतर दोन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। प्रसंगवधान राखत पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। राजकीय द्वेषभावनेतून हा प्रकार असल्याचा आरोप गायकवाड कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दुपारी 3 वाजता अज्ञात व्यक्तींच्या विरोधात जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओंकार गायकवाड याने मंगळवारी आपल्या गोठ्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावली असल्याची माहिती दिल्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे, नगरसेवक परशुराम बर्गे, साईप्रसाद बर्गे, श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र बुवा बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, दिलीप मामा बर्गे, श्रीकांत जाधव यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ हे देखील तातडीने दाखल झाले। राजकीय द्वेषभावनेतून प्रकार घडल्याचा आरोप गायकवाड कुटुंबियासह ओंकार गायकवाड यांनी केला। काही वेळानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, शहर प्रमुख अक्षय संजय बर्गे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हेमंत बर्गे हे घटनास्थळी आले। यावेळी त्यांनी गायकवाड यांच्याकडे जाळीताबाबत विचारणा केली। त्यानंतर सर्वजण पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेले। सुमारे अर्धा तास या परिसरात मोठी गर्दी झाली होती। ओंकार गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये अज्ञात व्यक्तीने गोठा पेटवून दिला असून त्यामध्ये 5 पैकी 2 शेळ्या भाजून मृत्युमुखी पडल्या असून सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत। लोकसभा निवडणूक होती, त्या टायमिंगला विठ्ठल रुक्माईच्या इथं 4 शेळ्या उडवल्याच्या नंतर ते म्हणले CCTV कॅमेरा इथे चेक करा। त्यांना सगळं दाखवलं होतं। तेजस दादांना बी फोन केला होता। तेजस दादा देखील म्हणले या तुम्ही देतो गेलो होतो मी, तर त्यांना म्हटलं भरपाई द्या। 1 वाजता 2 वाजता आली का नाही,
ती डायरेक्ट आत बंगल्यातच शिरत होती. माझी काय गाठ बी घेत नव्हती आणि काहीच करत नव्हती. आणि ही पण आहे माझा अमोल भाऊ अंगापूरचा आहे का नाही, तो पण आला होता. त्यांच्यासोबत जी कांबळे खटावची आहे ते पण होते. आज काय नुकसान झालंय तुमचं? आज बघ ही शेड पेटवण्यात आलेलं दिसतंय मला. कोणावर संशय आहे तुमचा? संशय कोणावर आहे? आता काय मी बघितले नाही साहेब. मला इथले शेजार पाजारच्यांनी उठवलं तेव्हा आम्हाला कळालं. साधारण किती वाजता झालंय? ही रात्री 1:30 वाजता. तुम्हाला कोणाचा फोन आला होता? नाही, शंकर सूर्यवंशी हे ते होते सगळे नाळे बिळे. त्यांनी सांगितलं. काय सांगितलं त्यांनी? शेड पेटते, तुम्ही कुठं लक्ष आहे तुमचं? दार वाजवले. मग तुम्ही रात्रीचं येऊन हा, मग आम्ही सगळीच सगळ्यांनी विजवलं. हा. ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले अभिवादन, वाहिली श्रद्धांजली. राज्याचे ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर पुरोगामी आणि डावा विचार जपला. त्यांचे कार्य आणि विचार जोपासण्याचे काम त्यांची पुढील पिढी अविरतपणे करत आहे. त्यांच्या पिढीचा आदर्श आजकालच्या राजकीय गोंधळातील परिस्थितीत महत्त्वाचा ठरतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. रेठरे बुद्रुक येथील ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या निवासस्थानी आमदार चव्हाण यांनी स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांच्या 104व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी 11 वाजता प्रतिमेस अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर इंद्रजित मोहिते, डॉक्टर विश्वेंद्र मोहिते, ॲडव्होकेट नरेंद्र नागरे पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, शिवाजीराव मोहिते, देवदास माने, अधिकराव गरुड, सुभाषराव पाटील, शिवराज मोहिते, रंगराव मोहिते, जगदीश मोहिते, लालासाहेब थोरात, बबन सुतार, सनी मोहिते, दिग्विजय पाटील, अभिजित सोमदे, विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. आमदार चव्हाण यांनी यशवंतराव मोहिते यांच्या आठवणींना उजाळा देत डॉक्टर इंद्रजित मोहिते व विश्वेंद्र मोहिते यांच्याशी चर्चा केली. गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी अनिल कदम खून प्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी, अन्य दोघांचा शोध सुरू. गोंदवले बुद्रुक तालुका मान येथे शेत रस्त्याच्या कारणावरून शेतकरी अनिल कदम वय 55 यांच्यासह कुटुंबातील 3 सदस्यांना तिघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जबर मार लागल्याने अनिल कदम यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होताच तात्काळ एका संशयिताला पुणे येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला गुरुवारी दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले असता 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्यातील दोघेजण अद्याप फरार आहेत. मळवी नावाच्या शिवारातील शेतात ट्रॅक्टर घेऊन जाण्याच्या कारणावरून दत्तात्रय अरुण यादव, जयंत दत्तात्रय यादव व हर्षद दत्तात्रय यादव यांनी शेतकरी अनिल कदम यांच्यासह कदम कुटुंबातील चुलते आणि चुलतीला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अनिल कदम यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर यादव कुटुंबातील 3 जण फरार झाले होते. दहिवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होताच वडूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह भेट दिली व तपासकामी मार्गदर्शन केले. त्यानंतर तातडीने संशयितांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना करण्यात आले. पुण्यातून एकाला जयंत दत्तात्रय यादव याला ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य दोघे मात्र फरार आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत. ऊस तोडणी कामगाराची टोळी न देता खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची 13.5 लाखांची फसवणूक. वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ऊस तोडणी कामगारांची टोळी देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी रक्कम उचलून एकही कामगार न देता 13.5 लाखांची फसवणूक केल्या असल्याप्रकरणी मच्छिंद्र शिवदास माने राहणार भूम जिल्हा धाराशिव आणि सचिन भानुदास जाधव राहणार कोळेगाव जिल्हा सोलापूर या दोघांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा 10:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की चितळे येथील शेतकरी गणपत भगवान पवार हे ऊस वाहतुकीचे काम करत असून सध्या सांगली जिल्ह्यातील श्री उदगिरी शुगर्स लिमिटेड या कारखान्याकडे त्यांनी करार केले होते. या व्यवसायासाठी ऊस तोडणी कामगार पुरवण्याचे आमिष दाखवून मच्छिंद्र शिवदास माने राहणार भूम जिल्हा धाराशिव आणि सचिन भानुदास जाधव राहणार कोळेगाव जिल्हा सोलापूर या दोघांना वेळोवेळी रकमा उचललेल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र एकही कामगार पुरवला नाही. त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत. त्यांनी एकूण 12,70,000 रुपयांची उचल करून फसवणूक केली आहे. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नाना कारंडे तपास करत आहेत.